छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनाची वास्तुशांती। भक्तिभाव, परंपरा आणि संस्कृतीचा मिलाफ कोगनोळी ग्रामदैवत अंबिका मातेसमोर मंगलवाद्यांच्या नादात आणि वेदघोषांच्या पवित्र स्पंदनात छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनाच्या वास्तुशांती व होमविधीने कोगनोळीतील माती पावन झाली। या भवनात केवळ वीट आणि सिमेंट नाही, तर गावाची श्रद्धा, संस्कार आणि सामूहिक जिव्हाळ्याची ऊब भिनलेली आहे। सकाळी शुभ मुहूर्तावर शिवाजी माने व रामचंद्र कागले यांच्या हस्ते मंत्रोच्चारात होम, वास्तुशांती व धार्मिक विधी झाले। जणू सर्व देवतेंचे आशीर्वाद भवनावर उतरले। गावातील सत्शील सुहासिनींनी आपल्या उंजळीतील जलकलश घेऊन घराघरांतून मिरवणूक काढली। त्या प्रत्येक पावलागणिक गावच्या संस्कृतीचा नवा अध्याय लिहिला जात होता। या सोहळ्याची एक खास अनुभूती होती, भाकरीचा गारवा साठवलेली मिरवणूक। गावातील महिलांनी आपुलकीने व श्रद्धेने तयार केलेल्या भाकऱ्या मिरवणुकीत साजेऱ्या झाल्या। हा क्षण गावाच्या संस्कृतीचे गोड पोषण करणारा होता। कार्यक्रमानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या आनंदाश्रूंनी त्या प्रसादालाही पुण्य लाभले। मराठा मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष उमेश पाटील, के.डी. पाटील, सतीश पाटील, सुनील माने, दिलीप पाटील, दिनेश पाटील, केशव पाटील, सुरेश कागले, योगेश पाटील यांचा संकल्प आणि गावकऱ्यांचे आत्मीय योगदान होते। महिला मंडळे, युवक मंडळे आणि ग्रामस्थांनी आपलेपणाची किनार देत हा सोहळा भक्तिभावाने पार पाडला। ही वास्तुशांती केवळ एका इमारतीची नव्हे, तर कोगनोळीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पुनर्जन्माची नांदी ठरली। छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेले हे भवन आता गावाच्या संस्कृतीचा दीपस्तंभ ठरणार आहे।